गुड मॉर्निंग. आज बनवला होता मी मटर खिमा. पण त्याआधी खूप लोकांनी मला विंडोची जाळी क्लीन करण्याच्या टूलची लिंक मागितली होती. ती या व्हिडिओमध्ये मी शेअर करते आणि प्रत्येकाच्या घरात हे टूल असलंच पाहिजे, म्हणजे क्लिनिंग अगदी झटपट होऊन जाणार. आणि मग सुट्टीचा दिवस होता तर म्हटलं जरा झटपट एक्सरसाइज करावे. तर वृंदाताईंच्या डोक्यात वेगळेच प्लॅन होते, म्हणून मी एक्सरसाइज ठेवले बाजूला आणि लागले कुकिंगला. आता ही रेसिपी ना खरंच झटपट होणारी आणि वन ऑफ माय फेवरेट पण. तेलामध्ये मी आधी बटर घातलं आणि मग खडा मसाल्यांमध्ये जिरं, तमालपत्र, चक्रफूल, दालचिनी आणि लवंग घातलं. खिमा करण्यासाठी असे खडे मसाले मस्ट आहे. आणि मग त्यामध्ये कच्च्या कांद्याची आणि कच्च्या टोमॅटोची पेस्ट वेगवेगळी करून तेल सुटेस्तोवर परतून घेतली आणि मग त्यामध्ये घातलं हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि जिरे पावडर. हे सगळं चालू असताना वृंदाताईंनी काही माझी पाठ सोडली नाही, पण सुट्टीचा दिवस असल्यामुळे माझ्याकडे कामाचा ढीग भरपूर होता. मग मसाल्यांना तेल सुटेस्तोवर मी घेतली झटपट भांडी घासून. आणि मग काय, पुढची रेसिपी खूपच सोपी आहे. कच्चा मटार भरड असा मिक्सर मधून काढून घ्यायचा. हे आपल्या फोडणीत तर घालायचंच, शिवाय बाकी दाताखाली येण्यासाठी आणखीन थोडेसे मटार वरतून घालायचे. सगळं एकत्र होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं, म्हणजे तेल सुट. वरून घालायचं मीठ, कसुरी मेथी आणि कोथिंबीर. आणि मग झाला आपला मटार खिमा तयार. हा व्हिडिओ प्रमोशनल नाहीये, त्यामुळे टूल साठी लिंक नक्की कमेंट करा आणि ही रेसिपी तर नक्की ट्राय करा.